स्वतंत्र, निर्भीड, निष्पक्ष महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनेल आपल्या हंगामा न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि महाराष्ट्रातील तसेच देशभरातील अपडेट्स मिळवा। आग्रही आहे आम्ही यासाठी आग्रही आहोत की तिथे ह्या प्रकारे झालं पाहिजे। म्हणजे जिल्हाधिकाऱ्याकडून ती 4 कमिटी आणि महापालिकेकडे येईल। महापालिकेच्या आपण यांना सांगून बाबा रे तिथे झालाच पाहिजे, कारण बाबासाहेब परिक्रमा तलाव सगळा मोठा तलाव आहे, सुशोभित करता येईल आणि उचित स्मारक झालं पाहिजे। बाबासाहेबांना शोभेल त्यांच्या नावाने। अप्पा तुमच्या भूमिकेबद्दल आम्हाला कोणतीही तीळ मात्र शंका नाही। मात्र मी जाणीवपूर्वक सांगतो, त्या कमिटीमध्ये सचिव म्हणून स्वतः आयुक्त असतात, आयुक्ताला सर्व अधिकार आहेत, त्यांच्या जागेमध्ये आपण ते पुतळ्याची मागणी करतोय। हे जाणीवपूर्वक तिथे काही ना काहीतरी टेक्निकल स्क्रुटनी काढून हे पुन्हा त्या जागेवरती पुतळा उभारला जाणार नाही, यासाठी हे अधिकारी तसा प्रयत्न करतील। माझी अजूनही तुम्हाला सांगतो तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहे, कारण की काय माहिती आहे, 2 गोष्टी तुम्ही स्वतःच उत्तर दिलं। आता जो प्रश्न विचारता त्याचं उत्तर स्वतःच पहिलं दिलेलं आहे, बरोबर आहे। हे चुका का काढत होते ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे। मग ते आता नसणार आहे ना। आता आम्ही आम्ही अँटी आहोत, आम्ही हा पुतळा झाला या मताचे आहोत। त्यांना सांगू दे ना, महापालिकेला काय अडचणी सांगू दे ना आपल्याला सर, की या मनवेलपाडा तलावामध्ये जे तुम्ही मागणी केली आहे त्या मागणीला असून काय अडचणी आहेत का हे पालिका सांगेल ना। मला जिल्हाधिकारी त्याचा अभिप्राय मागेल ना, जिल्हाधिकारी मागेल तुमच्याकडून, पोलीस खात्याकडून मागेल। असं कुठलंही मत करण्याला काही आपण आजच असं कसं म्हणायचं की आपण तातडीने करू, पूर्वग्रह दूषित अशा पद्धती नजरेनं बघू नका। एका दिवसाचं नाही ना, 30 वर्षापासून वाचतोय बाबासाहेबांच्या विचाराचे आपण सगळेच साहेब। काही नाही बघा, एक मला सांगा, मागणी आजची आहे का? आज प्रिडिक्शन कधी करतो आम्ही प्रिडिक्शन कधी करतोय? आज मागणी नाही ना, महापालिका विरोध करते बिलकुल नाही, आमचं नाही। तुम्ही विरोध नाही करत आहे, तुम्हाला कोणतरी विरोध करायला सांगतोय। मी माझं स्पष्ट लागलं ना तिकडे असं सांगायचं आहे की अशा प्रकारे तुम्ही पत्र मला द्या, मी कव्हरिंग लेटर देतो आणि जिल्हाधिकाऱ्याला फोटो, जिल्हाधिकारी फॉलोअप करू, महापालिके फॉलोअप करू। बरं तुम्ही त्यांचं काय तुम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट पाठवायचा आपला आग्रह राहील, हे पाठवला की आपण SP-शी बोलू। इथे SP म्हणजे मीरा भाईकर कमिशनर येत आहे, बरोबर की नाही, ते SP नाही कमिशनर CP आहेत, त्यांचा अभिप्राय घेतील, आपण जिल्हा फॉलोअप करू ना। आणि मग ते होम मिनिस्टर तिथे आपण भेटू, तुमचं शिष्टमंडळ आणि तुमच्या वडील मी तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा। महायुतीच्या काळात अनेक पुतळ्यांचं अनावरण झालं, तशा प्रकारे आत्ताच्या टर्ममध्ये अरे पंचतीर्थ, लंडनचं स्मारक, लंडनचं त्यांचं घर, आम्ही पाठपुरावा करून तो केलेला आहे, बरोबर आहे की नाही। तशात हे तर काय त्याच्यापेक्षा 0.1% याला हे सगळं लागणार आहे, ते सगळं केलं ना असं, आणि करणारच। आणि आता दुसरं ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला जाळी दाखवली, आता प्रत्येक महापुरुषांचं झालं साहेब म्हणाल हे बघा, तिथे हे गाडी वगैरे बसते, हे ते आपलं हाऊसकीपिंग कोण करतो त्याला सांगा की बरे रोज इथे ह्या परिसराची स्वच्छता कशी दाखवली जाईल, त्यासाठी त्याला काय लागेल ते साहित्य आणण्याचं आणि स्वच्छता कशी। नंबर 1, नंबर 2, ह्याला हार घालणं शक्य नाही, कारण ते खाली वगैरे प्रॅक्टिकली थोडंसं अशा। पण ज्या लढी किंवा बाजूला जरी लढी लावता आल्या की आज जो महापालिकेमध्ये त्याला बाबासाहेबांचं आज महापरिनिर्वाण दिन हे दिसलं पाहिजे, बरं तेच बाबासाहेबांचं शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांचं असायला पाहिजे। साहेबांनी परत पाठवले, म्हणजे यापुढे असं होतात नाही, मला काय म्हणते, जे शक्य असेल ते पुढे कसं लावा आणि तिथे फुलं तरी ठेवा, हे फुलाचं वृक्ष ठेवा ना, पुढे तुम्ही असं हे काढा आणि खाली करा, 2 लाईन्स मारल्या असतील त्याच्यावर, इथे हे बघा खाली सगळं ती तारवेल स्थिती काढायला सांगत त्याला असं एक खाली स्वच्छ एसीचा डक्ट आहे तो, नाही एसीचा डग नाही सांगत, आणि तिथे ना तिथे मला काय 2 चांगले बुके जरी ठेवता आले तरी ते बघायला
असं थोडं एक्सटेन्शन करून आपण निरंजनीसाठी बाहेर जसं काढतो तसं पूल ठेवतात बुकी ठेवतात ते बघा असं. आता साहेब बघा इकडे प्रोव्हिजन आहे सपोज आता इकडे तुम्ही जर उद्या शिवजयंती असती तिकडे फुलं ठेवली म्हणजे काय होतं की आज काहीतरी यांचा दिवस असेल इकडे फुलं लोक आता इकडे ही कुठली भूमिका साहेब आले समोर आम्हाला आता यापुढे होणार नाही. मनासाहेबांचा हेतू तसा नाही. म्हणजे मनासाहेबाला मी अनेक महापालिकेत वगैरे होते पुन्हा इथे आले आहेत. तर असं त्यांचं साहेब आता ह्यापुढे 14 एप्रिलला बरोबर आहे साहेब जयंती अतिशय चांगल्या प्रकारे आणि ती नगरपालिकेची असायला पाहिजे जयंती मोठी महानगरपालिकेची जयंती असायला पाहिजे. तुम्ही सर्व पब्लिक पक्षीय नको आतापर्यंत जयंत्या नगरपालिका खर्च करायचं आणि ते 35 वर्षाची लोक बसायचं जे सरकारनं त्यांनी बसायचं बाकीच्या लोकांना काय बोलवत नव्हते तसं नसायला पाहिजे. ह्या ज्या काय कमिट्या आहेत त्या कमिटीला एक पत्र तुम्ही पण द्यावं असते. म्हणजे आता हे संविधान बचाव समिती सन्मान कृती समिती आहे बाकी काय त्यांच्या शाखा असतील त्याचे एक दोन कोणा बोलून करून घ्या ना ते पुढे. आमची फक्त अपेक्षा म्हणाले साहेब एकच आहे आमची फक्त अपेक्षा म्हणाले साहेब एवढंच आहे की सत्ता परिवर्तन झालेलं आहे. आता जुने काय आहे ते प्रेशर विसरा आणि नव्याने आपण कामकाज करू. सर आम्ही लागेल तर तुम्ही सांगा कार्यक्रम तुम्ही करा काय नियोजन आम्हाला समजून वापरा. सगळे 100% सहकार्य करतील. जी जो कार्यक्रम तुम्ही इकडे हे करतायत ना इकडे अशी चांगली जयंती करा ना पूर्ण याची आपण इकडे करूया. आम्ही पूर्ण विरारमध्ये आवाहन करू की कोणीच कुठे सर्वांची जयंती नंतर करा पहिले इकडे करा. एक आदर्श साहेब आपल्या एक विरार वस्तू आणि साहेब आले आहेत आपण करू. ओके बस धन्यवाद. महापालिकेत सहकार्याने आपण करू. तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मी एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला माफी मागतो. माझ्यामुळे नाही हो शेवटी लोकप्रतिनिधी हा लोकांनी निवडून दिलेला असतो बरोबर की नाही. पण जर लोक जर डायरेक्ट जर साहेबांना भेटायला तर त्यांनी वेळ द्यायला पाहिजे होता ना थोडा आणि ते डायरेक्ट एक अभिनंदन आपणचं केलं पाहिजे की पहिल्याचे लोकप्रतिनिधी तर थुंकूनही बघितलं नसतं पण त्या सन्मानपूर्वक आपल्या कार्यकर्त्यांचा त्यांनी मान ठेवला आणि ते स्वतः प्रश्न जाणून घेण्यासाठी आले. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तळ्यात